नमस्कार मंडळी, क्रिशवी व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जगभरातील लाखो लोक दररोज गुडघे आणि सांधेदुखीने त्रस्त असतात. ही वेदना कधीकधी इतकी तीव्र होऊ शकते की त्याचा आपल्या दैनंदिन कामांवरती नकारात्मक परिणाम होत असतो. सर्वप्रथम आपल्याला सांधे आणि गुडघेदुखी का होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मंडळी, आपल्या शरीरामध्ये सांधेदुखीचे दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे सूज आणि दुसरं म्हणजे आपल्या सांध्यांच्या आतील पृष्ठभागाची झीज म्हणजेच कुर्च्याची कार्टिलेजची झीज होणं. याशिवाय आपल्या दैनंदिन कामांमुळे सुद्धा ही वेदना होऊ शकते. उदाहरणार्थ, जास्त वजन वाढल्यामुळे कधीकधी आपल्या सांध्यांवरती अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे ते निर्जीव वाटू लागतात, सूज येते आणि वेदना सुरू होतात. मंडळी, अनेकदा असं घडतं की आपण दिवसभर बसून असतो आणि आपली बहुतेक कामे बसूनच करतो. यामुळे आपण फारसं फिरत नाही आणि अजिबात व्यायामही करत नाही. यामुळे आपले स्नायू कमजोर होतात आणि सर्व दाब आपल्या गुडघ्यांवर आणि पायांवरती येऊन पडतो, ज्यामुळे ते कमजोर होतात आणि वेदना होतात. मंडळी, कारण काहीही असो, आपल्या गुडघ्यांमधील किंवा सांध्यांमधील वेदना कधीकधी इतक्या तीव्र होऊ शकतात की त्याचा आपल्या जीवनावरती नकारात्मक परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पायऱ्या चढायला त्रास होऊ लागला किंवा तुम्ही लांब अंतर चालू शकत नसाल तर त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर आणि जीवनावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. सांधेदुखी ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अनेकदा जेव्हा सांधेदुखी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरू होते तेव्हा आपल्याला वाटतं की ठीक आहे, फक्त काही वेदनाशामक गोळ्या घेऊ आणि ते बरं होईल. पण अनेकदा त्याने ते बरं होत नाही आणि समस्या वाढतच जाते. आता तुम्हाला कळलं असेल की सांधेदुखी का होते. मंडळी, जर आपल्याला सांधेदुखी आधीच सुरू झाली असेल तर ती कशी कमी करायची हे तुम्ही समजू शकता. सांधेदुखीने त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सतत घोळणारा एक मोठा प्रश्न असतो. ते घेत असलेल्या वेदनाशामक गोळ्या त्यावरचा इलाज आहे का? ते खरंच इलाज आहेत का? ते आपल्याला खरंच बरं करतात का? मंडळी, वेदनाशामक औषधं तुमच्या सांधेदुखीवर किंवा गुडघेदुखीवर इलाज करत नाहीत. कारण ही सांधेदुखीची औषधं फक्त तात्पुरता आराम देतात आणि मूळ समस्येवर त्यांचा कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होत नाही. गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी अनेक नैसर्गिक घटक आहेत जे अनेकदा वापरले जातात. उदाहरणार्थ, तुम्ही हळदीचं दूध घेऊ शकता. अनेकदा औषधी वनस्पती देखील आहेत, जसे की अश्वगंधा, जी लोक अनेकदा सांधेदुखीवरती उपचार करण्यासाठी घेतात. पण मंडळी, आज मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे ती यापेक्षा खूप वेगळी आहे. ती खूप सोपी आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्हाला कोणतीही हानी पोहोचवणार नाही अशी आहे. जर तुम्ही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल, ज्यामुळे तुमची हाडे तडकत असतील आणि कमकुवत होत असतील, जर तुमचे सांधे कमजोर असतील, तुमचे दात कमजोर असतील किंवा तुम्हाला अंगदुखीचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम समृद्ध आहेत. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्राचीन औषधी वनस्पतीसुद्धा सांगणार आहे जी तुम्ही फक्त एकदा वापरल्यास गुडघेदुखी कायमची नाहीशी होऊ शकते. चला तर मग सविस्तर आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया. एकेकाळी सुमारे 19 ते 20 वर्षांचा एक मुलगा होता. त्याला एक समस्या होती. त्याची हाडे कमजोर होती. त्याच्या हाडांमधून कटकट असा आवाज येत असे. त्याचे दातही कमजोर झाले होते, ज्यामुळे त्याच्या हिरड्या, सांधे आणि गुडघ्यांमध्ये वेदना होत होत्या. तो मुलगा सतत अस्वस्थता आणि अशक्तपणाने त्रस्त होता. कोणीतरी त्याला सांगितलं की जवळच्याच एका गावामध्ये एक आचार्य गुरु राहतात जे या समस्येवरती उपाय देऊ शकतील. हे ऐकून तो मुलगा आचार्य गुरूंकडे गेला आणि त्याने आपली संपूर्ण समस्या त्यांना सांगितली. तेव्हा आचार्य गुरूंनी त्याला सांगितलं की त्याच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे आणि याच कमतरतेमुळे त्याला इतक्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कॅल्शियम हा मानवी शरीरासाठी आवश्यक असलेला एक धातू आहे. हाडे, दात, स्नायू, नसा आणि शरीराच्या इतर भागांच्या वाढीसाठी आणि रचनेसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. कॅल्शियम हृदयाचे ठोके, रक्त गोठणं आणि हार्मोनल क्रिया यांसारख्या अनेक शारीरिक कार्यांचं नियमन देखील करतं. आचार्य गुरु पुढे स्पष्ट करतात की कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे काय आहेत. चला हे समजून घेऊया. तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमचं प्रमाण पुरेसं नसल्यास तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भासू शकते. कॅल्शियम सामान्यतः दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर गाजर, मुळा, पालक, लिंबू आणि अंजीर यांसारख्या पदार्थांमध्ये आढळतं. कॅफीन आणि अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे देखील कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते आणि वाढत्या वयानुसार शरीराची कॅल्शियम तयार करण्याची क्षमतासुद्धा कमी होते. विटॅमिन डी शरीराला कॅल्शियम तयार करण्यास मदत करतं आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियमची कमतरता देखील निर्माण होऊ शकते.
मग आचार्य गुरुजी त्या मुलाला विचारतात, कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं कोणती आहेत? तर तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे किंवा नाही, आणि तरच तुम्ही त्याची पूर्तता करू शकाल. मंडळी, यात काही शंका नाही की कॅल्शियम हे तुमच्या हाडांसाठी, दातांसाठी, हृदयासाठी, स्नायूसाठी आणि मज्जातंतूसाठी एक महत्त्वाचं खनिज आहे. तुमच्या शरीरातील कॅल्शियमच्या कोणत्याही कमतरतेचा परिणाम या अवयवांवर होईल. तुमच्या शरीरातील 90% कॅल्शियम केवळ तुमच्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये असतं, आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा ते आपल्या दातांमधून आणि हाडांमधून कॅल्शियम खेचू लागतं. यामुळे कंबर आणि मानेमध्ये वेदना होऊ शकतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांध्यांमधून कटकट असा आवाजही येतो, आणि अगदी किरकोळ दुखापतींमुळे हाडे मोडू शकतात. तुम्हाला दातांमध्ये पोकळी आणि दात किडण्यासारख्या समस्याही जाणवू शकतात. मंडळी, इतर लक्षणेही आहेत. सतत थकवा, स्नायू दुखणं आणि ताण येणं, नखांवरती आणि चेहऱ्यावरती पांढरे डाग, ठिसूळ नखे आणि कामावरती लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता. निद्रानाश हा देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतो. आचार्य गुरु पुढे स्पष्ट करतात की जर कॅल्शियमची कमतरता भरून काढली नाही तर हाडे पातळ होऊ लागतात, ज्यामुळे संधिवात होऊ शकतो. मग तो मुलगा गुरूंना दुसरा प्रश्न विचारतो, हे गुरु, कृपया मला सांगा की ही कॅल्शियमची कमतरता का होते? मी रोज पौष्टिक अन्न खातो तरीही कॅल्शियमची कमतरता का आहे? यानंतर आचार्य गुरु सांगतात की याची 2 सोपी उत्तरे आहेत. पहिलं म्हणजे तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थ खाता परंतु तुमचं शरीर ते शोषून घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा की हे पदार्थ तुमच्या शरीरामध्ये शोषले जात नाहीत. जेव्हा तुमचं पोट खराब होतं तेव्हा असं घडतं. याशिवाय धूम्रपान, मद्यपान, अतिचहा आणि कॉफी पिणं आणि अति गोड खाणं यामुळे देखील तुमचं शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. आचार्य गुरुजी पुढे म्हणतात, बाळा, जेव्हा आपण कॅल्शियमबद्दल बोलतो तेव्हा मनात फक्त एकच विचार येतो, दूध. पण आजकाल दुधाचा दर्जा घसरत आहे आणि लोकांना दूध अजिबात पचत नाही. जर दूध प्यायल्याने गॅस होत असेल किंवा वारंवार टॉयलेटमध्ये जावं लागत असेल तर समजून घ्या की ते दूध तुम्हाला पचत नाही आहे आणि कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. बाळा, म्हणूनच आज मी तुला असे 7 पदार्थ सांगणार आहे ज्यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे चुना. हे अगदी खरं आहे की कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी चुना हा सर्वोत्तम स्रोत आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुला सांगतो की चुना उच्च प्रतीचा असावा. भिंती रंगवण्यासाठी वापरलेला चुना वापरू नये. हा चुना तुला कोणत्याही पानाच्या दुकानामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये मिळून जाईल. मंडळी, आपलं आयुर्वेद सांगतं की जर तुम्ही रोज दह्यामध्ये लिंबाचा एक दाणा मिसळून घेतला तर तुम्ही केवळ 15 ते 20 दिवसांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्त होऊ शकता. मंडळी, ते दह्यामध्ये घातलं जातं कारण तेलकट पदार्थांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. शिवाय दही स्वतःच एक कॅल्शियमयुक्त अन्न आहे, त्यामुळे दह्यामध्ये लिंबाचं सेवन केल्याने दुप्पट फायदे मिळतात. तथापि जर तुम्हाला ते दह्यासोबत घ्यायचं नसेल तर तुम्ही ते कोणत्याही भाजीसोबत घेऊ शकता. जर तुम्ही ते पाण्यासोबत घेतलं तर ते तितकं प्रभावी ठरणार नाही, आणि पाण्यासोबत घेतल्यास किडनी स्टोन होऊ शकतो. म्हणून त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते कोणत्याही भाजीसोबत किंवा दह्यासोबत घेतलं पाहिजे. त्यानंतर आचार्य गुरु म्हणतात, आणखी एका घटकाची ओळख करून देतात. ते म्हणजे दुसरा घटक आहे ते म्हणजे पांढरे तीळ. 100 मिली दुधामध्ये 125 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं आणि 100 ग्रॅम तिळामध्ये 975 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. याचा अर्थ असा की पांढऱ्या तिळामध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असतं, पण तरीही आम्ही दुधाला कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत मानतो. हे कॅल्शियमचा स्रोत मानलं जातं, त्यामुळे दुधाऐवजी पांढऱ्या तिळाचा वापर करा. पांढऱ्या तिळामध्ये मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे कॅल्शियमचं शोषण अनेक पटीने वाढतं. हिवाळ्यात तुम्ही पांढऱ्या तिळाचे लाडू सहज बनवून खाऊ शकता. तुम्ही तिळाची पूड आणि गूळ देखील खाऊ शकता. मात्र उन्हाळ्यात तिळाचं अतिसेवन टाळा. तीळ कोरडे भाजून घ्या आणि थोड्या प्रमाणामध्ये पिठात मिसळून पोळ्या बनवा. तुम्ही ते दूध आणि भाज्यांसोबतही थोड्या प्रमाणात सेवन करू शकता. उन्हाळ्यात तुम्ही थोड्या प्रमाणात तिळाचे लाडू देखील खाऊ शकता. तुम्ही तिळाच्या तेलाने स्वयंपाकही करू शकता, जे खूप फायदेशीर ठरेल. आयुर्वेदानुसार जर एखाद्या व्यक्तीने आपल्या शरीराला तिळाच्या तेलाने मालिश केली तर त्यांना फायदा होतो. जर त्यांनी मखाना खाल्ला तर त्यांना त्यातून केवळ कॅल्शियमच नाही तर चांगल्या प्रमाणामध्ये विटॅमिन डी सुद्धा मिळतं, जे कॅल्शियमच्या शोषणातही मदत करतं. त्यामुळे आचार्य गुरु त्या मुलाला सांगतात त्याने वापरावी अशी तिसरी गोष्ट म्हणजे मखाना.
मखाण्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, जे तुमची हाडे आणि सांधे मजबूत करतं. ते तुमच्या सांध्यांमधील वंगण वाढवण्यासही मदत करतं, ज्यामुळे हालचाल करणं सोपं होतं. मखाण्यामध्ये अनेक खनिजे आणि प्रथिने देखील असतात, जे तुमच्या शरीराची ताकद आणि ऊर्जा वाढवतात. मखाण्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक वाटीभर मखाना खावा आणि तुम्ही तो दुधासोबत घेऊ शकता. त्यानंतर आचार्य गुरु कॅल्शियमचं सेवन वाढवण्यासाठी त्याने वापरावी अशी चौथी गोष्ट स्पष्ट करतात, ते म्हणजे अक्रोड. हे सुक्या मेव्याचा राजा असून ते पोषक तत्वांनी समृद्ध आहेत, जे तुमच्या हाडांसाठी खूप चांगले आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड देखील असतात, जे आपल्या सांध्यांवरील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या हाडांमधील वंगण देखील वाढवतात, ज्यामुळे संधिवातामुळे होणारी सूज कमी होते. अक्रोडमध्ये मॅंगनीज आणि तांब देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे तुमची हाडे आणि सांधे मजबूत करतात. अक्रोडमध्ये जीवनसत्वे आणि इतर अनेक गुणधर्म असतात, जे ऊर्जा आणि शक्ती वाढवतात. तुम्ही अक्रोडचा योग्य वापर देखील करू शकता. तुम्ही दररोज 3 ते 4 अक्रोड खावेत आणि ते अख्खेच वापरावेत. अक्रोड कधीही सोलू नका, कारण सालीमध्ये असंख्य पोषक तत्वे असतात, जी तुमच्या शरीराला प्रचंड फायदे देतात. आचार्य गुरु 5वा मुद्दा पुढे म्हणतात की कुळीथ डाळीचा देखील वापर तुम्ही करू शकता. कॅल्शियमबद्दल बोलायचं झाल्यास कुळीथ डाळ सर्वात जास्त कॅल्शियमयुक्त आहे. या डाळीच्या 100 ग्रॅममध्ये 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. त्यानंतर आचार्य गुरुजी 6वा पदार्थ राजगिरा, ज्याला आम्रकांत किंवा रामदाना असंही म्हटलं जातं, याची ओळख करून देतात. मंडळी, याला धान्य मानलं जात नाही. याचा अर्थ असा की ते उपवासाच्या दिवशीही खाल्लं जाऊ शकतं. त्याच्या 100 ग्रॅममध्ये अंदाजे 340 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं. त्यात केवळ कॅल्शियमच नाही तर विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि मॅग्नेशियम देखील असतं. याचे इतके फायदे आहेत की याला प्रथिनांचा एक संपूर्ण स्रोत मानलं जातं. तुम्हाला याचे सर्व फायदे मिळतात. हे अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील मदत करतं. तुम्ही याचा सहज वापरही करू शकता. तुम्ही याचं पीठ मळून त्याच्या पोळ्या बनवू शकता. तुम्ही ते भाज्यांसोबत भातासारखं खाऊ शकता, किंवा तुम्ही त्यात दूध किंवा भाज्या घालून त्याची लापशी देखील बनवू शकता. पुढे आहे नाचणी. नाचणी मधुमेही रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानली जाते, कारण ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. ती कॅल्शियमने समृद्ध आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. त्यात भरपूर पोटॅशियम देखील असतं, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. त्यात लक्षणीय प्रमाणामध्ये लोह देखील असतं, जे चांगलं हिमोग्लोबिन राखतं. म्हणून मंडळी, तुम्ही याचा वापर कसा करायचा हे समजून घेतलं पाहिजे. याचा वापर करण्याचे अनेक मार्ग आहेत. नाचणीचा वापर डोसा बनवण्यासाठी केला जातो. तुम्ही त्यापासून पोळ्या देखील बनवू शकता. तुम्ही त्यापासून लापशी बनवू शकता, किंवा तुम्ही नाचणीचा माल्ट देखील बनवू शकता. हा नाचणीचा माल्ट फक्त 2 मिनिटांमध्ये तयार होतो. हे बनवण्यासाठी एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे नाचणी घ्या. त्यात थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करा. नंतर गॅसवर एक भांडं ठेवून त्यात थोडं पाणी उकळवा. त्यात मीठ आणि नाचणीची पेस्ट घाला. ते 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती शिजू द्या. नंतर ते एक ग्लासामध्ये गाळून घ्या. मग त्यावर दही आणि लिंबाचा रस पिळून घ्या. आणि हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि कॅल्शियमने समृद्ध आहे. मंडळी, आपण तुमच्या गुडघ्यांच्या सांधेदुखीबद्दल आणि सांध्यांमधील चरबीच्या कमतरतेबद्दल बोलूया. आज मी तुम्हाला अशा एका धान्याबद्दल सांगत आहे, जे आठवड्यातून एकदा जरी सेवन केलं तरी तुमच्या गुडघ्याची वेदना आणि सांध्यांमधील चरबीची समस्या कायमची दूर होऊ शकते. जे सांधेदुखी टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे बार्ली. होय, बार्ली, ज्याला आपण बार्लीच म्हणतो, हे एक पारंपरिक धान्य आहे, ते जे त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखलं जातं. बार्लीमध्ये आढळणारे दाहशामक घटक आणि फायबर सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात. मंडळी, आपण बार्लीचा वापर कसा करायचा हे समजून घेऊया. बार्लीचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ती तयार करावी लागेल. सुमारे 50 ग्रॅम बार्ली घ्यायची आहे आणि ती 1 ग्लास पाण्यामध्ये 10 ते 12 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी भिजवलेली बार्ली एका पातेल्यात घालून 10 ते 15 मिनिटे उकळवा. उकळी येऊ लागल्यावर ते आचेवरून उतरवा, झाकण ठेवा आणि सुमारे 5 तास ते तसंच राहू द्या. सुमारे 6 तासानंतर पाणी गाळून घ्या आणि तुमचं बार्लीचं पाणी तयार आहे. हे पाणी दिवसातून एकदा प्या. ते सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यावरती खूप फायदेशीर ठरेल. तसेच तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप फायदेशीर ठरेल. मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.